कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या राजकारणात अधिकाऱ्यांचा फुटबॉल झालाय। सातत्याने येणाऱ्या तक्रारी, आरोप प्रत्यारोप येणाऱ्या दबावामुळे गोकुळ दूध संघाच्या प्रशासक पदावरच नको अशी भावना अधिकाऱ्यांची होतीये। शिवाय या नेत्याच्या मर्जीतील अधिकारी किंवा त्या नेत्याच्या मर्जीतील अधिकारी नको अशा अंतर्गत गटबाजीमुळेच अधिकाऱ्यांची हेळसांड होते। यातूनच आता गोकुळच्या प्रशासक पदावरील अध्यक्ष तिसऱ्यांदा बदललाय। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग प्रदीप महावीर मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 77(अ)(1) अन्वये विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग या संदर्भातील सुधारित आदेश जारी केलाय। या मंडळात सुनील रामचंद्र धायगुडे, सागर बल्लव कवळे आणि डॉक्टर चंद्रकांत परुळेकर हे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहेत। नियुक्तीनंतर मालगावे यांनी गोकुळ ही राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संस्था असून दूध उत्पादकांचा विश्वास जपणं ही सर्वोच्च जबाबदारी असल्याचं सांगितलं। शासनाने सोपवलेली जबाबदारी मंडळातील सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडू दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत गोकुळची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संजय कुमार सुद्रिक अखेर कार्यमुक्त। गोकुळ प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दूध संस्थांचे प्रतिनिधी तसेच अन्य काही जणांनी प्रशासकांकडे गोकुळच्या मागील कारभाराची माहिती मिळवण्यासाठी अर्ज केले होते। ही माहिती मिळण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार प्रशासकांना धारेवर धरण्याचा आणि जाब विचारण्याचा प्रकार घडला। यावेळी प्रशासक संजय कुमार सुद्रिक यांनी गोकुळच्या प्रशासक पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती। मध्यंतरी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे काही काळ ते रजेवर होते। प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांनी सातारा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात रुजू झाले। मात्र गोकुळ प्रशासक पदाची जबाबदारी नको या भूमिकेवर ते ठाम राहिले। त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करत प्रदीप मालगावे यांची गोकुळ प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे। तर दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याप्रमाणे सर्व दूध उत्पादक शेतकरी, गोकुळचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांना सोबत घेऊन निश्चितपणे आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करू।